नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथासंग्रहातली कथा मुंबई ते गोवा फ्लाईट नंबर. ऐकूयात काय घडतंय. संध्याकाळचे 7 वाजायला आले होते. मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावरून ठीक 7:30च्या ठोक्याला मुंबई गोवा प्रवासाची तिकीटं घेतलेल्या प्रवाशांना घेऊन विमान गोव्याच्या दिशेने झेपावणार होतं. मुंबई गोवा हा विमान प्रवास तसा अवघा 40-45 मिनिटांचा. विमान एकदा का तिथल्या दाबोळी किंवा दाबोली विमानतळावर उतरलं आणि धावपट्टीवर स्थिर झालं की आतले प्रवासी वरच्या रॅकवर ठेवलेलं छोट्या आकाराचं आपलं सामान काढून आणि त्यातलंच काही हमखासपणे खाली बसलेल्या सहप्रवाशांच्या डोक्यावर पाडून आणि त्याबद्दल क्षणार्धात माफी मागून मागे वळून न बघता विमानाच्या उघड्या दरवाज्याच्या दिशेनं जाणार होते. हात जोडून आणि दिलखेचक हास्य चेहऱ्यावर पसरून उभ्या असलेल्या हवाई सुंदरीकडे बघून तिची आपली जणू काही जन्मजन्मांतरीची ओळख असल्याप्रमाणे तिच्याकडे बघून हास्य करत विमानाला लावलेल्या तात्पुरत्या जिन्याच्या पायऱ्या उतरून जमिनीवर येणार होते. एअरपोर्टच्या आतल्या लावबीतल्या सरकत्या पट्ट्यावरून जाणारं आपलं जडशीळ सामान घेऊन बाहेरच्या दिशेनं चालू पडणार होते. पावलापावलावर अडवून टॅक्सी मागताय क्या साहब असं विचारणाऱ्या टॅक्सीवाल्यांना प्रतिसाद देऊन किंवा त्यांचं बोलणं ऐकलं न ऐकल्यासारखं करत बाहेर येऊन आपल्याला घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांचा शोध घेत उभं राहणार होते. आणि तो शोध पूर्ण झाला की त्याच्या वाहनात बसून ठरलेल्या स्थळी पोहोचणार होते. एकदाचे सुखरूप घरी पोहोचलो हे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटणार होते. अर्थात हे सगळं प्रत्यक्षात उतरवण्याआधी मुंबई गोवा विमान उडायला सज्ज आहे, प्रवाशांनी विमानात प्रवेश घेण्यासाठी निघावं अशा अर्थाची घोषणा प्रवाशांच्या कानावर पडायला हवी होती. समस्त प्रवासी वर्ग आपापले कान टवकारून म्हणा किंवा कानात प्राण आणून म्हणा त्या घोषणेची वाट बघत होते. आणि घोषणा ऐकवणाऱ्या भोंग्यातून घोषणेऐवजी चित्रविचित्र आवाज तेवढे येत होते. घोळके करून उभ्या असलेल्या प्रवाशात कुजबूज चालू होती. या क्षणी तरी त्यांच्या कुजबुजीचा विषय होता घोषणा. एक जण दुसऱ्याला सांगत होता, मला ना माझ्या कामाच्या निमित्तानं कधी रेल्वेनी कधी बसनी किंवा विमानाने सुद्धा प्रवास करायला लागतो. या प्रत्येक ठिकाणी वाहन कधी सुटणार या संबंधीच्या घोषणा भोंग्यावरनं ऐकवल्या जातात. पण माझ्या कुलदेवतेची शपथ घेऊन सांगतो की त्यांच्या घोषणेतला एक शब्दसुद्धा मला आजवर उमगलेला नाही आहे. हलक्यातल्या हलक्या आवाजात कोणीतरी ऐकवतो, कानात बिघाड असेल तर ऐकू येईलच कसं नाही का. पण आजूबाजूच्या त्या कोलाहलात हे ऐकू जातं. तो म्हणतो, कान मजबूत आहेत आपले. पण घोषणा देणारी नेहमी बाईच का असते हा मला पडणारा अनुत्तरित प्रश्न आहे बरं का. तिसरा कोणी आपली शंका ऐकवतो, अरे उत्तर सोपं आहे, बाईचा आवाज मधुर असतो ना, बुवा नेहमी भसाड्या आवाजात बोलतो. नाही, विमानाचा सोडा, पण रेल्वे बससाठी बुवाचाच आवाज ऐकवला जातो. बस स्थानकावरनं घोषणा देणाऱ्या त्या बाप्याच्या तोंडात पानाचा तोबरा का असतो हे मला त्यालाच एकदा विचारायचं आहे. पण घोषणा देणारा हा माणूस इतका म्हणून धट्टाकट्टा असतो की विचारायचं धाडस नाही होतो. घोषणेचं काय असं माहिती आहे का, ती इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेतनं ऐकवली जाते. तामिळनाडूत फक्त तमिळमध्ये घोषणा ऐकवल्या जातात. हिंदी त्यांना आवडत नाही आणि इंग्रजीचं वावडं असावं. इंग्रजी ही भाषाच अशी आहे ना, हे अनेकांच्या डोक्यावरनं जाते. इंग्रजी चित्रपटाचं म्हणाल तर ती मंडळी जे काही तोंडातल्या तोंडात बोलतात ते थिएटरमधल्या किती जणांना कळत असेल ते त्यांचं तेच जाणो. इंग्रजी पुस्तक वाचायला घ्यायचं म्हटलं तर क्षणाक्षणाला शब्दकोशात डोकवायला होतं. थोड्या वेळानं आपण शब्दकोश वाचतोय का इंग्रजी पुस्तक वाचतोय तेच कळेनासं होतं.
अरे थांबा थांबा थांबा, भोंग्यातून कसला तरी आवाज येतोय असं वाटतंय. कान देऊन ऐकायला हवं. हां, ऐकव ग बये, ऐकव. ते रे की मुंबई गोवा हे 2 शब्द सोडले ना काही कळलं नाही आहे. मी सांगतो. मी अनेकदा विमान प्रवास करतो. किंबहुना मी विमानाशिवाय दुसऱ्या कुठल्या वाहनात पाय सुद्धा ठेवतच नाही. ते मी लांबच्या प्रवासाबद्दल बोलतोय बरं का. नाही तर तुम्हाला वाटेल मी या विमानतळावर आलो किंवा गोव्यात पोचल्यावर घरी जाणार ना, तेव्हा सुद्धा विमानात येतं का काय मला न्यायला. काय हो? तुकाराम महाराजांना स्वर्गात न्यायला पुष्पक विमान आलं होतं म्हणतात, ते खरं वाटतं का हो तुम्हाला? एक जण असंबद्ध प्रश्न विचारतो. विषयांतर करू नका रे. अरे भोंग्यातनं काय घोषणा झाली हे कोणाला कळलं तर सांगाल का? मला वाटतं कसली तरी महत्त्वाची घोषणा झाली आहे. बाजूला उभ्या असलेल्या मंडळी थोडी हालचाल चालू दिसतीये. मी सांगतो. नाही नको, मी सांगतो. मी म्हणालो ना मगाशी, मी नियमित विमान प्रवास करत असतो. अरे मग सांगा की राव. काय सांगणार? काळजी वाढवणारी घोषणा आहे. 7:30 वाजता सुटणारं आपलं हे आपलं मुंबई गोवा विमान 2 तास उशिरा सुटणार आहे. अरे बापरे, 2 तासांचा उशीर होणार? अरे काय हे? असा उशीर विमान प्रवासातही व्हायला लागला तर विमान आणि रेल्वे किंवा बस याच्यात फरक काय राहिला? अरे देवा, 7:30चे 9:30 म्हणजे तिथल्या विमानतळातून बाहेर येऊन घरी पोचायला रात्रीचे 12 तरी वाजतील. आता आपल्याच घरी जायचंय म्हणून काय झालं? घराच्यांनी आपली वाट बघत जांभया मागून जांभया देत जागच राहायचं का काय? अन्याय नाही का होणार त्यांच्या आरामावर? दुसऱ्या एका घोळक्यात वेगळेच मुद्दे चर्चेला आले होते. उशीर का होणार आहे याचं कारण सांगायला हवं होतं. पायलटला आणि हवाई सुंदरींना इथे पोचायला उशीर होणार असेल का? आता ती मंडळी सुद्धा इथल्याच उपनगरातनं ये जा करत असतील नाही का? त्यांना सुद्धा ट्रॅफिक जॅम होणारच. मला वाटतं विमानाच्या इंजिनात काहीतरी बिघाड झालेला असणार. तसं असेल तर क्षम्य. अहो, बिघडलेलं विमान एकवार आकाशात उडालं आणि वाटेत बिघडल्याचं कळलं तर? म्हणजे धडवारही नाही, खाली सुद्धा नाही. अशी बोलू नका हो, भीती वाटते की हो. नाही म्हणजे तसं काही झालं तर पॅराशूटच्या साह्यानं खाली सुखरूप उतरता येतं बरं का. नाही, मला नेहमी त्या पॅराशूटबद्दल शंका येते. समजा पॅराशूटच्या सहाय्यानं आपण खाली उतरायला गेलो आणि पॅराशूटची छत्री उघडलीच नाही तर? मग पॅराशूटचं किती नुकसान होईल? खाली पडल्यावर चक्काचूर. खूप महाग असतात म्हणे पॅराशूट्स ती. मंडळी, तुम्ही फार निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करताय असं नाही वाटत आहे का? आमचे गुरु महाराज म्हणतात माणसानं नेहमी सकारात्मक विचार करावा. कोण हो तुमचे गुरु महाराज? इतरांचे गुरु महाराज असतात तसे पॉवरफुल असतीलच. आजकाल गुरु महाराजांची संख्या आमिबाप्रमाणे वाढत चालली आहे नाही का? अहो, त्याला कारण आहे सध्याची परिस्थिती. अहो, आधारासाठी कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवावा असा खांदाच राहिलेला नाही कोणाचा. जाऊ देव, विषय कळणार तो. त्या डोकं पिकवण्याऐवजी आपल्या विमानाला का उशीर होतोय हे जास्त महत्त्वाचं नाही आहे का? मला तर वाटतं आजकाल या विमान कंपन्या आहेत ना, याच बेजबाबदार झाल्या. आता हेच बघा ना, विमान सुटायला 2 तास उशीर होणार हे कळवलंय, पण त्याच्या मागचं कारण कुठे कळवलं आहे? मला वाटतं आपल्यापैकी कोणीतरी कंपनीच्या काउंटरवर जाऊन चौकशी करायला हवी. त्यांना जाब विचारायला हवा. का? आपण कशाला चौकशी करायची? कंपनीने स्वतःहून सांगायला नको? मी 5 वर्ष होतो अमेरिकेत. अनेकदा विमानाने यायचो जायचो. कंपनीच्या खर्चानं बरं का.
पण मला एकदा सुद्धा आठवत नाही की विमान उशिरा सुटलं किंवा उशिरा पोहोचलं. वेळेचं महत्त्व त्यांना जेवढं कळलं तेवढं जगात दुसऱ्या कोणाला कळलं असेल नाही वाटत असं मला. काय आपल्याकडे वेळेच्या महत्त्वाची बोंबच आहे. एकही कार्यक्रम जाहीर केलेल्या वेळेत सुरू होत नाही. श्रोतेसुद्धा उशिरानं कार्यक्रम सुरू होणार म्हणून उशिराच येतात. आणि वक्ते मंडळी म्हणतात होऊ दे जरा, 4 लोक जमा होऊ द्या. काय आजकाल कुठल्या कार्यक्रमाला गर्दीच होत नाही हो. साहित्यिकांच्या कार्यक्रमाला तर माणसं जमवायला लागतात. पूर्वी असं होत नव्हतं. वक्त्याचं नाव ऐकलं की तौबा गर्दी उसळायची. अत्र्यांच्याच कुठल्या तरी पुस्तकात लिहिलेलं आठवत आहे, त्यांच्या एका भाषणाला इतकी म्हणून गर्दी उसळली की खुद्द त्यांना प्रवेशद्वारातून यायला मिळालं नाही. मग त्यांनी कंपाऊंडवरनं उडी मारली आणि प्रवेश मिळवला आणि गर्दी कापत कापत कसे बसे स्टेजपाशी पोचले म्हणे. यात्रे अतिशयोक्ती फार करायची हो. तुम्ही त्यांचा म्हणून सांगितलेला किस्सा म्हणजे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. नाही ते काही असो, काहीही असो ते, पण ते वाचल्यावर ऐकल्यावर मनात प्रसन्न हसू उमटतं का नाही? उमटतं का नाही चेहऱ्यावर हसू? त्यामुळे हसणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं काय आहे? हसणं. त्याच्याशिवाय काय इतके लाफ्टर क्लब चालत आहे? अरे मेंबरशिपचा आकडा केला ना तर हसू मावळेल तुमचं. होते असू द्या. एक लक्षात आलं आहे का, बराच वेळ झाला मगाशीच घोषणा ऐकवून नवीन घोषणा ऐकवायला काय होतं यांना? नवीन घोषणा ऐकवायला हरकत नाही काही, पण 9:30चे 10:30 11:30 होणार असं नको ना व्हायला. काय सांगताय? एवढा उशीर होऊ शकतो? आजकाल काय होऊ शकतं. काहीशा अंतरावर उभी असलेली मंडळी जरा फार गंभीर दिसत होती. खरं म्हणजे ना, मी 7:30 वाजता सुटणारं विमान घ्यायलाच नको होतं. मी एका लग्नाच्या जेवणावळीतल्या भोजन कार्यक्रमात माझी स्पेशल भाजी घेऊन चाललो आहे. वधूच्या वडिलांनी एकदा ती चाखली होती. तीच भाजी उपस्थितांच्या जेवणाच्या ताटात असायला हवी म्हणून त्यांनी मला भाजीचं कंत्राट दिलं होतं. आता या उशिरा सुटणाऱ्या विमानात बसून तिथे पोहोचेपर्यंत जेवणावळे आटोपले असतील. मी माझ्या स्पेशल भाजीचं करू तरी काय? नाही, असला गंभीर प्रसंग तुमच्यावर येऊ नये खरा, पण समजा आता तुम्हीच म्हटल्याप्रमाणे भराडी मंडळी जेवून खाऊन तोंडात पानाचा विडा चघळत वावरताना दिसली तरी तुमच्या भाजीला मरण नाही आहे बरं का. अहो सध्या पणजी शहरात नदीच्या काठाशी कितीतरी भाजीपाववाले उभे असतात. हाफ रेटनी तुमची भाजी विकत घेतील म्हणजे तुमचं अर्ध नुकसान तरी टळेल. काय बोलताय राव? राहिलेलं अर्ध नुकसान होईल त्याचं काय? तुम्ही इन्शुरन्स काढलेला असेलच की भाजीचा. इन्शुरन्स कंपनी भरून देईल नुकसान. काय हो, भाजीचा इन्शुरन्स काढता येतो? आता नक्की काही माहीत नाही बरं का, पण असायला हरकत काय आहे? शेवटी विमा असतो कशासाठी? नुकसान भरपाई करताच ना. मला वाटतं भाजीवाले, तुम्ही विमान कंपनीच्या प्रमुखाची भेट घ्या आत्ताच्या आत्ता. नाही, काहीतरी व्यवस्था करायला लागेल त्यांना तुमच्या भाजीची. का भाऊ, तुम्ही कोणाच्या लग्नात भाजी द्यायला चालले? ते यांच्या तर नाही ना? नाही, तसं असेल ना तर आपली पण परिस्थिती तुमच्यासारखीच झाली बरं का. काय म्हणताय? तुम्ही सुद्धा एखादी स्पेशल डिश घेऊन चाललाय काय? काय सुगीचे दिवस आलेत बघा. जेवणावळीच्या स्पेशल डिशेस थेट मुंबईहून मागवले जायला लागलेत. अव्वाच्या सव्वा दर द्यायला मंडळी तयार आहे. कुठे आहे ती महागाई? नाही, मी कुठली डिश बिश नाही घेऊन चाललो भाऊ. मी घेऊन चाललो आहे वराचा सूट. काय झालं, वधूपित्याने आमच्या सूट कटर साहेबांना विमानाने पाठवलं होतं वराच्या सुटाचे माप घ्यायला. आता मोठ्या मेहनतीने तयार झालेला सूट घेऊन मी चाललो आहे गोव्याला. पण विमान पोचायला उशीर होणार असेल तर वराची आणि त्या वधूपितेची पंचायत होणार ना. नाही, सुटाचं ठीक आहे. अहो सुटाचं ठीक आहे. सूट म्हणजे काही यांच्या भाजीसारखा पॅरिशेबल आयटम नाही ना. लग्नाच्या रिसेप्शनला सूट मिळाला नसेल तर वराला वधू शेजारी दुसरं काही चढवून उभं राहता येतं.
तुमचा सूट अजिबात वाया जाणार नाही, लक्षात ठेवा. ते असो, पण अद्याप पुढची घोषणा का नाही होत आहे? अरे विमान सोडणार नसाल तर सोडू नका, पण घोषणा तर करत राहा. बघा ना, सगळं कसं ठप्प झाल्यासारखं वाटतंय. झाल्या मगाशी 2 घोषणा झाल्या बरं का, पण त्यातली एक होती दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि दुसरी होती चेन्नईच्या विमानाबद्दल. दोन्हीही वेळेवर उडणार. आपलं विमान पेंड खात आहे, नशीब आपलं, दुसरं काय. तिसरा गट सोडून चौथ्या गटात वेगळीच चर्चा चालली होती. तुम्हाला सांगतो, आपलं विमान 7:30 ऐवजी 9:30ला सुटणार आहे ना. एका परीने ते चांगलंच आहे बरं का. त्याचवेळी माझ्या लक्षात आलं होतं ते. तुमच्या लक्षात आलं होतं? काय ते? 7:30 वाजता राहू कालम सुरू होतोय. म्हणजे सध्या आपण सगळे राहू कालमच्या प्रभावात आहोत. त्यामुळेच कोणाच्याही चेहऱ्यावर आनंदाचा मागमूस दिसत नाही आहे. सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त आणि मलूल दिसतोय. हा त्या राहू कालमचा प्रभाव बरं का. पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे काय, आपलं विमान उडणारच नाही आहे. कारण काही असो, पण त्या राहू कालममध्ये विमान उडालं असतं तर कुठल्या ना कुठल्या संकटाला तोंड द्यायला लागलं असतं आपल्याला. काय म्हणताय तुम्ही? म्हणजे राहू कालममध्ये प्रवास करायला घेतला तर संकट ओढवतं? तर काय, फार पॉवरफुल असतो बरं का राहू. एकदा सुरू झाला की पुढच्या पुढं 1.5-2 तास काहीही अक्षरशः काहीही न करता स्वस्थ बसून राहिलं तर निभाव लागायचा. नाहीतर नाही, असू द्या ना, ते असू द्या हो. चांगलं बोलू ना, काहीतरी चांगलं बोलू. राहू कालम हा विषय नको आपल्याला. कसं नाही, विषय नाही म्हणून चालणार नाही बरं का. तो आपला प्रभाव दाखवल्या वाचून राहत नाही. म्हणजे तुमच्या मते 7:30चं विमान रद्द झालं ते बरं झालं म्हणायचं? बरं नाही, उत्तम झालंय, उत्तम. आता 9:30च्या विमानात बसून आपण आरामात प्रवासाचा आनंद घेऊ शकू बरं का. कारण 9:30च्या आधी राहू कालमचा प्रभाव 0वर येणार आहे. ते असो, अजून घोषणा होत नाही बघा. आपल्यापैकी कोणीतरी विमान कंपनीच्या ऑफिसात जाऊन चौकशी करेल का हो? असा जीव टांगणीला लावून काय उपयोग आहे? कोणीतरी जायला हवं हे मात्र खरं आहे, पण जाणार कोण जाणार? सगळे एकमेकांकडे बघत राहिले. समस्त महिला वर्गाच्या घोळक्यात वेगळंच काहीतरी चाललं होतं. तुम्हाला हा ड्रेस कितीला पडला हो? काय की बाई, मिस्टरांनी आणलाय. आता त्यांच्याशिवाय दुसरं कोण आणणार? नाही, माझ्या एका परिचयातल्या बाईला तिचे मिस्टर तर ड्रेस आणतातच, शिवाय तिचा तो दुसरा एक जण आहे, तो पण आणतो. अय्या, किती मजा ना ते बाईची. मला नाही आवडत कोणाच्या पाठीवर केलेली असली शेरेबाजी. ते असो ग, मला एवढंच विचारायचं आहे की हा ड्रेस कितीला पडला? सांगितलं ना त्यांनी एकदा त्यांच्या मिस्टरांनी आणलाय म्हणून. मग म्हणून काय झालं? मिस्टरांनी काय फुकट आणलाय का? पैसे पडले असतीलच का नाही? प्रश्न आहे ड्रेस कितीला पडला. का पण एवढी चिकित्सा कशासाठी? काय नाही हो, आमच्या कॉलनीतल्या एकीने असा ड्रेस आणला आहे. तिने न विचारताच तिने किंमत सांगितली. मला ना ती किंमत जरा वाढवून सांगितल्यासारखी वाटली हो. यांच्या अंगावर तसला ड्रेस दिसला म्हणून विचारलं कितीला पडला. कमी असेल तर तिला सांगता येईल ना, बाई ग बाई तू फसलीस हो. हां, ते असो. हे मेलं विमान कधी सुटणार आहे? सुटेल की त्यांच्या मनात आल्यावर. मला हा अनुभव नेहमीच आहे. आजपर्यंत एक तरी विमान जाहीर केलेल्या वेळेनुसार सुटावं कधीच नाही. असतात काहींचे स्टार असे. अय्या, म्हणजे या आपल्याबरोबर नसत्या तर वेळेवर सुटलं असतं का आपलं विमान? मला बाई आमच्या पिंट्याची काळजी वाटते. माझा विरह काही तासांनी वाढला, आवडणार नाही त्याला ते. कोण आहे हो हा पिंट्या? पिंट्या हो, पिंट्या आमचा. पिंट्या म्हणजे बोका आहे आमचा. त्याला सगळं कळतं हो, बोलत नाही तो एवढंच, पण सगळं समजतं बरं त्याला. मी या प्रवासाला निघाले तेव्हा बॅग भरताना सारखी मला बॅग बंदच करू देत नव्हता तो. हे विमान सुटणार आहे कधी? पुढच्या वेळी मी यांना सांगणारच आहे, कुठे जायचं म्हटलं की कारने जाऊ. हे दुसऱ्यावर अवलंबून राहणं बाज झालं की आता. एवढ्या शेजारच्या घोळक्यातला एक जण त्यांना म्हणाला, तुम्ही जरा सगळेजणी हळू आवाजात बोलाल का? हां, कसली तरी महत्त्वाची घोषणा झाली आत्ताच, एक शब्दसुद्धा ऐकू आला नाही तुमच्या आवाजामुळे.
पलीकडच्या 4-5 मंडळींचा घोळका खूपच विचारमग्न अवस्थेत दिसत होता. त्यांच्या चर्चेचा विषय होता विमानोड्डाणाला उशीर आणि त्यावरचे उपाय. एक जण म्हणाला, खरं म्हणजे विमान उशिरा सुटणं हा विषय गंभीरपणे घ्यायला हवा. कितीतरी जणांचे कितीतरी तास विमान सुटण्याची वाट बघण्यात खर्ची पडावेत यासारखी गंभीर बाब दुसरी नसेल. एक निश्चित आहे की विमान ठरल्या वेळी न उडण्यामागे काही ना काही कारण असणार. अकारण कुणीही उशीर होऊ देणार नाही. आपण हाती असलेल्या सध्याच्या वेळेत विचार करून उपाय शोधून काढला पाहिजे. चला तर मग, विमान उशिरा सुटण्यामागचं पहिलं कारण आणि त्यावरील उपाय कोण सांगणार आहे? चेहऱ्यावर तैल बुद्धीची पुसटशी झाक असलेला एक जण पुढे झाला आणि म्हणाला, आता हे सध्याचंच कारण घ्या. विमानाच्या इंजिनात बिघाड झाला. हा बिघाड लक्षात कधी आला? तर विमान सुटायच्या अर्धा तास आधी. मला असं सुचवायचं आहे की विमानाची चाचणी 2-3 तास आधी करायला घेतली असती तर बिघाडावर उपाय करायला वेळ हाताशी असता. तेवढ्या वेळात योग्य ती दुरुस्ती करून विमान ठरल्या वेळी उडालं असतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कधी कधी काय होतं, विमान सज्ज असतं पण पायलट किंवा इतर संबंधित कर्मचारी मंडळी वेळेवर पोचतच नाही. यावरचा उपाय म्हणजे या मंडळींची निवासस्थानं विमानतळाच्या जवळ असावीत. तत्सम विमान कंपनीनं ही व्यवस्था केली पाहिजे. सूचना करण्यात आपण मागे राहिलो असं व्हायला नको म्हणून दुसरा एक जण म्हणाला, आणि काय होतं बरं का, अनेकदा अतिरिक्त मद्यपान करून आलेले ना नको तो गोंधळ घालतात हो. आणि ती परिस्थिती निस्तरता हे काही विमान वेळेवर सुटूच शकत नाही. या समस्येवर जालीम उपाय म्हणजे एखाद्याचा जरा जरी संशय आला तरी त्याला इतरांपासून वेगळं करायचं, त्याची संपूर्ण तपासणी करायची, तो प्रवास करायला योग्य आहे का अयोग्य आहे हे आधीच ठरवलं तर विमानाला उशीर व्हायचं कारण राहणारच नाही. कधी कधी ना हाय प्रोफाईल म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती सवयीनुसार उशिरा पोचतात आणि मग त्यांच्याकडे बघून मनातल्या मनात चडफडण्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. साहजिकच या नित्याच्या समस्येवर उपाय असा नाही आहे. हां, पण मला असं वाटतं की सगळ्यात मोठी समस्या आहे ती ऐनवेळी विमान नादुरुस्त होण्याची. यावरचा एकमेव उपाय म्हणजे मोटार गाडीला जशी स्टेपनी असते तसं एक अख्खं विमानच्या विमान सर्व तयारीनिशी सज्ज ठेवणं. म्हणजे नादुरुस्त विमान बाजूला सारलं आणि हे विमान उडवायला घेतलं की कुठल्याही प्रकारचा उशीर व्हायचं टळेल. मला वाटतं अमेरिकेत हा उपाय कार्यान्वित आहे आणि त्यामुळे त्यांची विमानं उशिरा उडाली असं अजिबात कानावरच येत नाही बघा आपल्या. आणखीन एक जण आपला विचार ऐकवायला घेणार तोच विमानतळाच्या भोंग्यातनं आवाज येतोय असं सगळ्यांच्या लक्षात आलं. थांबा, नवीन घोषणा ऐकवली जाते, घोषणा ऐका. सगळेजण कान देऊन ऐकायला लागले. इतक्यात कोणाला तरी खोकल्याची जोरात उबळ आली. खोकल्याच्या आवाजात आता घोषणा कसली ऐकू येणार म्हणून काही त्या खोकऱ्यापासून लांब गेले ऐकायला लागले. सर्वप्रथम मुंबई गोवा फ्लाईटनं प्रवास करणाऱ्या आमच्या समस्त प्रवाशांनी त्यांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला क्षमा करावी. केलं, माफ केलं, चल पुढं बोल, चाल. मध्येच कोणीतरी ओरडला. त्याच्या ओरडण्यानं घोषणेतले काही महत्त्वाचे मुद्दे नीट ऐकू गेले नाहीत म्हणून काही जण नाराजीनं त्याच्याकडे बघायला लागले. सांगायला विलक्षण खेद होतोय की काही वेळापूर्वी जाहीर झालेली 9:30 वाजताची फ्लाईट आम्ही रद्द करत आहोत. ओ हो 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 हो. सगळ्यांच्या तोंडून नकळत उद्गार निघाला. पण आनंदाची बातमी म्हणजे ठीक 10:30 वाजता आम्ही एका स्पेशल विमानाची व्यवस्था करायला घेतलेली आहे. हे बाकी छान झालं, म्हणजे मस्त झालं. पुढचं ऐकवा, चला. परंतु या विमानात प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना गोव्यात पोहोचल्यानंतर एका गैरसोयीला तोंड द्यावं लागणार याची सगळ्यात आधी कल्पना आम्ही देतोय. 10:30 वाजता उडू पाहणारं विमान गोव्याच्या विमानतळावर पोचू तुम्ही सगळे विमानतळाबाहेर येईपर्यंत निश्चित रात्रीचे 12 वाजून गेलेले असणार. अशावेळी तुम्ही काही आगाऊ व्यवस्था केली असेल तरच तुम्ही सुखरूपपणे निवासस्थानी पोहोचाल. दुसरं एक म्हणजे यात काही गैरसोय उद्भवली तर तुम्हाला
आम्हाला जबाबदार धरता येणार नाही. मधल्या तासाभरात आपण सगळ्यांनी गोव्यातल्या संबंधितांशी संपर्क साधून रात्रभर विमानतळावर बसून राहण्याचं संकट टाळावं. पुढची याच्याहून महत्त्वाची सूचना आहे का? जे 10:30 वाजता सुटणाऱ्या विमानाची सेवा घेऊ इच्छित नाहीत अशांसाठी आम्ही विमानतळाशेजारच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. 2 व्यक्तींसाठी 1 स्वीट असेल. हॉटेलच्या इतर सेवाही विनामूल्य उपलब्ध केल्या जातील. ज्यांना या व्यवस्थेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आमच्याशी त्वरित संपर्क साधावा. या प्रवाशांसाठी उद्या सकाळी 7:30 वाजता मुंबई गोवा फ्लाईट उपलब्ध करून देण्यात येईल. झालेल्या आणि होत असलेल्या गैरसोयीबद्दल पुन्हा पुन्हा क्षमस्व. या लांबलचक घोषणेचा त्वरित परिणाम असा झाला की अनेकांनी तत्क्षणी गोव्यातल्या आपल्या नातेवाईकांशी आप्तस्वकीयांशी संपर्क साधून आपली व्यवस्था करण्याची विनंती म्हणा किंवा हुकूम म्हणा ऐकवून टाकला. परिणामी त्यांची व्यवस्था होऊ शकेल असं आश्वासन मिळालं. गोव्यातल्या हॉटेलात राहू पाहत असणाऱ्यांनी हॉटेलशी संपर्क साधून ट्रान्सपोर्टची व्यवस्था करायला सांगितली. अधिक पैसे मोजावे लागतील या अटीवर व्यवस्था होऊ शकेल असं त्यांना सांगण्यात आलं. बहुतेकांनी 10:30 वाजता सुटणाऱ्या विमानाला पसंती दिली. अपवाद एका जोडप्याचा. नुकतंच लग्न उरकून मधुचंद्रासाठी गोव्याला निघालेल्या त्या जोडप्यातल्या नवरा आपल्या नवपरिणीत बायकोला म्हणाला, आपला हनीमून गोव्यात गेल्यानंतर सुरू करायचा आपल्या दोघांचा बेत होता, पण मी तिथे बुक केलेलं हॉटेल यथातथाच आहे. म्हणजे इथल्या पंचतारांकित हॉटेलसारखं तर नक्कीच नाही आहे. त्यामुळे हनीमूनची पहिली रात्र आपण पंचतारांकित हॉटेलातल्या स्वीटमध्ये साजरी करूया. अगदी मनकावडा आहेस. माझ्याही मनात तोच विचार पिंगा घालत होता. सगळ्यात फायद्याची गोष्ट म्हणजे यासाठी आपल्याला छदामसुद्धा खर्च करायला लागणार नाही आहे. ही सध्याच्या महागाईच्या दिवसात किती छान गोष्ट घडली आहे, हो का नाही? आणि पुढच्या क्षणी आपापली बॅग घेऊन ती दोघं विमान कंपनीच्या ऑफिसच्या दिशेनं भराभरा पावलं टाकत चालायला लागली आणि इतर सगळे त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. श्रोते हो, विजय कापडी सरांची ही कथा मोहिनी या 2022च्या अंकात याआधी प्रकाशित झालेली होती. तुम्हाला मुंबई ते गोवा फ्लाईट नंबर ही कथा कापडी सरांची कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.